उपोषण आहार संघटनेतून जिल्हा सचिव बोलत आहे सारिका घोरपडे। आम्ही दादासाहेब भुसे यांच्या दारी गेलो होतो आणि तिथे धरणे आंदोलन केलं। त्यांनी आम्हाला म्हटलं की 1000 रुपयाची वाढ देतो, परंतु त्यांनी दिलेली नाही आहे। त्यांनी आमची जी 1000 रुपयाची मानधन वाढ आहे ती तात्काळ दिली पाहिजे आणि आम्हाला मानधन नको तर 18000 रुपये वेतन मिळालं पाहिजे अशी आमची सरकारला विनंती आहे। आणि त्यांनी ताबडतोब हे जी आमची मागणी आहे ही पूर्ण करावी आणि जर त्यांनी केली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू आणि उपोषणाला पण बसू। त्या समस्या आहे की आम्हाला फक्त 83 रुपये रोज मिळतो आणि आमच्या महिलांना 6 ते 8 तास काम करावं लागते आणि त्यातमध्ये संडास बाथरूम धुणे, झाडझूड करणे आणि खिचडी बनवणे, भांडे घासणे हे सुद्धा आम्हाला कामं करावं लागतात। आंदोलन करू, रास्ता रोको आंदोलन करू, उपोषणाला बसू आणि आता दादासाहेब भुसेच्या साठी आंदोलन त्यांच्या दारी जाऊन सुद्धा आम्ही गोटमार सुद्धा करू असा आम्ही निर्णय घेतला आहे। आता आमच्या एवढ्या समस्या आहे, आम्हाला 6 तास 8 तास काम करावं लागते, पण आम्हाला कामापेक्षा एवढं काम करून घेऊनही आम्हाला फक्त 83 रुपये रोज पडतो। आम्हाला हे सगळं पाहावं लागते। आमच्या समस्या अशा आहे की आम्हाला 8-10 महिन्याचा करारनामा आमच्यापासून लिहून घेतात आणि आम्हाला 12 महिन्याचा पगार मिळाला पाहिजे आणि त्यातून आपलं वेतन आम्हाला वेतन म्हणून मिळालं पाहिजे। जर नाही केलं तर आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टात जाऊन आम्ही आमच्या उपोषणाला बसू शकते किंवा आम्ही दादासाहेब भुसे यांच्या शिक्षण मंत्र्याच्या घरावर जाऊन गोटमार सुद्धा करू शकतो, एवढी आमची हे आहे।